आकाश मामांनी असं कोण केलं असेल पण? अहो त्यांनी काही नाही केलंय. त्यांनी केलेल्या बॅनरवर कोणीतरी पत्रकं चिकटवली. कशावरून? अहो त्यांना जन्मशताब्दीचं एवढं कौतुक आहे, ते कशाला असलं काही करतील? हो पण घाणेरडं. हो असं कोण करणार आहे? अहो कोण आहे माहित नाही, पण घरातलं नक्कीच कुणी नाही. बाहेरचं कोणीतरी हो. सगळे काढा, एक पण ठेवू नका. पत्रक लावणाऱ्याने या एरियात फक्त थोडेच लावले असणार आहेत. आतापर्यंत अख्ख्या नगरभर चिकटवले असतील. चला आपण आता जाऊन सगळे पत्रक फाडू. चला. अहो थांबा, कुठं कुठं जाणार आपण? कुठं कुठं फिरणार? ज्यांनी ज्यांनी हे पाहिलं असेल त्या सगळ्यांना आतापर्यंत कळलं असेल हो. म्हणजे बाहेर ज्यांनी हे पत्रक पाहिली असणार त्यांना सगळ्यांना कळालं असणार. अहो हो. हे जर घरात कळालं तर? काय आणताय तुम्ही? हा मोर्चा आणताय बँकेवर? आणा आणा ना, तुम्ही मोर्चाच आणा बँकेवर. हा मी बघतो, आणा. चहा घ्या ना. हॅलो. हा काय? शाळेवरच्या गुरुजींचं नाव काढायचं? काढा काढा ना. अहो गुरुजी तसे नव्हते, तुम्हाला सांगून झालं ना किती वेळा. ते खरे स्वातंत्र्य सैनिक होते, पण तरी तुम्हाला वाटतं तर काढा नाव तुम्ही. हा ठेवा पण. चहा घ्या ना. हॅलो. अहो तुम्हाला किती वेळा सांगून झालं, ती पोस्टर मधली बाई कोण मला माहित नाही. ते खरे स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांनी असं काही केलेलं नाहीये. हे किती वेळा सांगून झालंय तुम्हाला. कोण? सॉरी हा देशपांडे साहेब. नाही नाही ते हो बोलतो मी नंतर. आणि ते तुमचं अकाउंट टॅली झालं ते? हो हो अमाऊंट मी क्रेडिट करायला सांगतो अकाउंट. हो साहेब सॉरी बरं का. थँक्यू. चहा घ्या, बरं वाटेल. अगं चुलीत नेऊन घाल ना तुझा चहा. इथं काय चाललंय काय नाही काय कळा ना तुला. चहा घ्या चहा घ्या. तुम्ही माझ्यावर कोण वाढून आले? घ्या ना चहा. उचल तो फोन, उचल उचल ना आणि दे त्यांना उत्तर, म्हणजे कळेल मी तन का करू राहिलो ते. उचल फोन. हॅलो. हा अहो किती वेळा सांगून झालं तुम्हाला. कोण लावले पोस्टर मला माहित नाही. आणि जेव्हा माहित पडेल ना तेव्हा घरात घुसून तंगड तोडीन त्याचं. आणि जे बोलाय ते समोर येऊन बोला, फोनवर नका बोलू. ठेवा फोन. अक्का कुठे? खोलीत आहे त्यांच्या. सांगायचं का त्यांना हे? मेहरबानी कर बाई. आता आधीच वाटण्यावरून झाला तेवढा तमाशा कमी आहे का? अजून हे कळलं तर पार जीव देईन अक्का आता. अहो मी कशाला सांगू? तुम्ही जरा हळू बोला ना, ऐकू जाईन त्यांना. हे प्रकरण निस्तरायचं कसं ना तेच कळून नाही राहिलं मला तर. नाही नाही.
अहो उठा, पाणी घ्या. काय झालं? स्वप्न पाहिलं का? हा, पाणी घ्या, पाणी घ्या. स्वप्न काय काय स्वप्न पाहिलं? निकम गुरुजी आणि लेडी हॅटन. नका जास्त विचार करू. झोपा तुम्ही, शांतपणे झोपा. ते पत्रक आता सगळीकडे पसरलं असेल. थांबवणं अशक्य आहे. अख्ख्या नगरमध्ये झालं असेल. मी मगाशी खाली गेलते किचन मध्ये, तेव्हा दादांना पाहिलं अक्कांच्या खोलीबाहेर फेऱ्या मारताना. आज कोणीच नाही झोपणार आहे घरातलं. सगळे जागणार आहेत आज. निकम गुरुजी म्हणजे आमच्या खानदानाची ओळख होती. त्यांच्या तोलामोलाचं आम्ही नाही करू शकलो, पण त्यांची जी प्रतिष्ठा होती ना, ती पण आम्ही सांभाळून नाही ठेवू शकलो. हो, तुम्ही स्वतःला का म्हणून दोष देऊ राहिले? कुणीतरी पत्रक छापलीत, तुम्ही काहून त्रास करून घेताय? त्रास करून घेता म्हणजे काय? त्रास होणार ना. त्रास होणारच आहे. हे जर अक्कापर्यंत गेलं ना, अक्काची काय हालत होईल ना तुम्हाला नाही कळणार. ती नाही सहन करू शकणार आहे सगळं. देवापेक्षा जास्त मानते ती निकम गुरुजींना. एक वेळ देवासमोर दिवाने लावला चालेल, पण निकम गुरुजी समोर 2 वेळा दिवा लावा लागते. कोण नाही मानणार? निकम गुरुजींनी केलंच तेवढं आहे तिच्यासाठी. त्या काळी असा कोणता सासरा आहे जो आपल्या सुनेला आपली विद्या देते हो? कारण काय तर तिला त्यात गती आहे म्हणून. निकम गुरुजींनी आपलं सगळं आयुर्वेदाचं ज्ञान अक्कांना दिलं होतं. निकम गुरुजी म्हणायचे की एक वेळ स्वयंपाक नाही केलाच चालेल, पण जेव्हा पेशंट येते ना तेव्हा तू तिथं हजर पाहिजे. अक्का तिथं हजर राहायची. जेव्हा आजोबा गेले ना, तेव्हा अक्कानं अख्खं घर खंबीरपणे सांभाळलं. अक्कामधला हा खंबीरपणा निकम गुरुजींनी दिला होता तिला. जेव्हा निकम गुरुजी वारले ना, तेव्हा अक्का फक्त त्यांना अग्नी द्यायची बाकी होती. ती पार अमरधाम पर्यंत सोबत आली होती. तिचं म्हणणं होतं की निकम गुरुजींना मला शेवटपर्यंत पाहू द्या, नाहीतर गुरुजी गेले यावर माझा विश्वास नाही बसणार. आता हे जर तिला कळलं तर ती नाही जगणार हो. मरेल ती. अहो ऐका, ऐका तर. आपण अक्कांना कळूच नाही द्यायची ही गोष्ट. थोडे दिवस अक्का घराबाहेर पडणार नाहीत याची आपण काळजी घेऊ. मंदिरात पण नाही जाऊ द्यायचं आपण अक्कांना, म्हणजे बाहेरच्या कुणाकडनं अक्कांना कळणारच नाही. राहिला प्रश्न घरातल्यांचा, तर घरातलं कुणीच नाही सांगणार अक्कांना. आपण सगळ्यांना सांगू घरात. अक्कांशी जपून बोला. नाही कळणार अक्कांना.
येऊ का अक्का? कशी काय वाट चुकू राहिली म्हणायची? असं कसं? मी कधी येत नाही हो तुम्हाला भेटायला. नाही तरी पण नाही त्याचं काय, तुमची आठवण येऊ राहिली होती ना. तब्येत बरी आहे ना तुमची? चांगली की माझी तब्येत. मला काय हो राहिलंय, मस्त ठणठणीत आहे. ते काय अक्का, निकम गुरुजींची जन्मशताब्दी आहे ना. हा तर मला जरा त्यांची माहिती घ्यायची होती. म्हणजे भाषण म्हणणार आहे ना मी, म्हणून जरा त्यांची माहिती हवी होती मला. निकम गुरुजींनी लई उपोषण केली असतील नाही? बाय 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 बाय, लई म्हणजे लईच. त्याची गिनतीच करता येणार नाही बघ. हा, मग सतत बाहेर बाहेर राहायचे का होते? काय विचारू नको. त्यांच्या पायाला अगदी बिंगरीच होती. आज इथं तर उद्या तिथं, कुठं कुठं हिंडायचे. लई बाहेर बाहेर राहत असतील ना. हा, हा आणि जेवण खाण्याची पण आबाळ होत असेल. पण मग कुठं राहत असतील, कोणाबरोबर राहत असतील? सांगू का तुला? लय मोठ्या लोकांच्या त्यांची उड बसवती. हा, लय मोठे. मग लोक वाचतील ते बोलत असतील हो त्यांच्याबद्दल. का कोणाची टाप होती त्यांच्याबद्दल बोलायची? ते रस्त्याने जायचे ना तर लोक असे नमस्कार नमस्कार करायचे त्यांना. ठावय का तुला? हा, देवाची माणसं लई चांगली होती. अशी उगच कुणाच्या चारित्र्यावर शेण नव्हती टाकत. नाही पण कोणीतरी काहीतरी बोलत असेलच की. नाही ग, कुणी असं का बोलतील? निकम गुरुजी जे करत होते ना ते मान कार्य होत. पण का ग, नाही तू असं काय विचारून राहिली? नाही असं नाही हो, असंच त्यांना आवड होती का? म्हणजे असे शोक शोक काय? शोक म्हणजे काय? म्हणजे शौकीन होते का ते? शौकीन म्हणजे? हा, म्हणजे आशिक मिजाज हो. काय बोलायचंय तुला? नाही म्हणजे विचारायचंय काय तुला? नाही हो, ते भाषणात लिहायचंय ना म्हणून विचारू राहिली. हे असं भाषण देणार आहे का तू लिहून? काय बोलायचंय तुला सरळ सांग. नाही अक्का, बोलणार नव्हते पण काही बोलू का? म्हणजे लोक ना काय बाई बोलतायत निकम गुरुजींबद्दल. अहो, ते जन्मशताब्दी आहे ना, तर पोस्टर बाहेर लावून राहिलो होतो आम्ही. तर तिथे वेगळेच पोस्टर होते आणि लोक वाटतील ते काय बाई बोलू राहिले त्यांच्याबद्दल. हो, हे बघा. निकम गुरुजी लेडी हटन त्यांचं काही होतं का हो? पूर्वा, मी कॉलेजमधून जाऊन येतो. जीप कशी चढली नाही तुला हे सगळं विचारताना? कुणी केलं हे? कुणी केलं? नरकात जातील त्याच्या 7 पिढ्या. हा, देवासारख्या माणसाला अशी नावं ठेवतात. अगं प्लेग होईल त्याला, मुडदूस होईल. बघ बघ नरकात जात की नाही तर. का ओरडू राहिली एवढं? मला विचारतो का ओरडून राहिले म्हणून? आजपर्यंत मुलेली सगळी इज्जत माती मोल झाली आणि मला विचारतो काय राहिलं म्हणून. काय झालं कळन का मला? आता मी सांगायचं का तुला काय राहील? मी सांगायचं तुला? हा, बस नुसता घरामध्ये कोंबड्यासारखा. हे दे बघ याच्यात काय ते. अरे सगळी काय काय पोस्टर लावलीत निकम गुरुजींची. पुरं वाटोळ झालं. अक्का तू शांत बस, शांत बस. बस बरं. ए तू पाणी आण अक्काला. तू बस बस अक्का बस. कुणी दाखवलंय अक्काला? कोणी दाखवलं अक्काला?
अरे कोणी दाखवलंय? दीपा, ओ भाऊजी चुकून. अगं चुकून काय चुकून? ती बघ म्हातारी कसं करती. तिचा जीव गेला असता मग. ए अगं पाणी आण पटकन. अगं सांगायच्या आधी विचारायचं तर खरं एकदा. ओ ते मी विचारणार नव्हते, पण मग सगळं कन्फ्युजन होतं ना. मग तुम्हाला तरी कसं विचारणार म्हणून. आणि तुम्हाला तरी काय माहिती असणार म्हणून त्यांना विचारलं. अगं एवढं काय आणलं होतं? ते पार्टीचा विचारत होती मला. आपल्या घरच्या गोष्टींशी त्यांचा काय संबंध आहे? ते म्हणले की हे प्रकरण आधी क्लिअर करा. आणि नाही केलं तर? पण नव्हते देणार ना ते. पण गरज नाही त्यांच्या फंडाची. त्यांचे फंड वाचून नाही आणलो आपण. तसं नाही भाऊजी, पण जन्मशताब्दी एवढी मोठी करायची, मग पैसे जास्त लागणार होते म्हणून माग. कशाला काम वाढवताय माझे? बघा ना मी माझं काय करायचं ते. त्यांना म्हणा तुमच्याकडे नाही आलो पैसे मागायला मी. कॉलेजमधून फोन आहे. हा सर 5 मिनिटात पोहोचू राहिलो. काय? नाही 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 सर, तो फोटो जो तुम्ही म्हणून राहिले ना तो खोटा आहे. बरोबर आहे, म्हणजे निकम गुरुजी आहेत सर त्यावर, पण तो खोटा फोटो आहे सर. तो ओरिजिनल नाही आहे. मी खरं सांगू राहिलो आहे सर. हॅलो, ते कॉलेजच्या सोसायटीमध्ये लोनसाठी अप्लाय केलं ना, नाही म्हणून राहिले. सगळं त्या पोस्टरमुळे होऊ राहिलं. मग आता मदतीची एक दारं बंद होऊ राहिली. पण हे सगळं कोण करून राहिले आणि काहून करून राहिले? मला सांगा, निकम गुरुजींनी कुणाचं काय वाईट केलंय म्हणून या असं होऊन राहिले? मी सांगतो. हे सगळं कोण करून राहिलं मला सगळं माहितीये. कोण? या पोरीने केलंय हे सगळं. ही मग नाहीतर काय, हिनेच केलंय सगळं. दुश्मन आहे दुश्मन. आत्या काही काय बोलू राहिली तू? मग खरंच बोलू राहिले मी. आत्या तू तुला खरंच असं वाटू राहिलं सगळं यांनी केलं? मग हिच्याशिवाय कोण करणार आहे? काय पुरावा आहे? पुराव्याशिवाय बोलत नसते मी. हा, आहे पुरावा. दे, सगळ्यांसमोर दाखव. दाखवणारच आहे. मी काय घाबरते काय कुणाला? ही बोराडे